तर या ठिकाणी कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष करण्यात येतोय। राहुल आवाडे यांची कन्या सानिका आवाडे यांच्या विजयानंतर खरं तर कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। सलग ही चौथी पिढी आहे आवाडे कुटुंबातील जी राजकारणात आता सक्रिय झालेली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा आणि तितकाच मोठा मानला जातोय। गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरत हा जल्लोष आता साजरा करण्यात येतोय। जल्लोषाचीच ही दृश्य आपण पाहतोय। राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आवाडे यांचा या ठिकाणी आता विजय झालेला आहे। कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांनी हा विजय प्राप्त केलेला आहे। त्यानंतर कार्यकर्त्यांकडून हा जल्लोष साजरा करण्यात येतोय। तर आवाडे कुटुंबियांची ही चौथी पिढी आता राजकारणात सक्रिय झालेली आहे। राहुल आवाडे यांची मुलगी सानिका आवाडेंचा या ठिकाणी विजय झालेला आहे। यापूर्वी देखील खरं तर राहुल आवाडे स्वतः जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते, त्यामुळे हा जो विजय आहे तो या ठिकाणी महत्त्वाचा मानला जातोय। त्यांच्या मुलीचा हा विजय महत्त्वाचा मानला जातोय। त्यानंतर आणखी एक अपडेट समोर येतेय। पैठणमधून 9 पैकी 8 जागांवर शिवसेनेचा विजय झालेला आहे। शिवसेनेनं ही एका हाती सत्ता मिळवली आहे। उरलेल्या एका जागेवर ठाकरे सेना विजयी ठरलेली आहे। पैठणमध्ये भुमरे पिता पुत्रांचं वर्चस्व कायम असल्याचं या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे। 9 पैकी 8 जागांवर शिवसेनेनं ही सत्ता मिळवलेली आहे। शिवसेनेचा वरचष्मा पाहायला मिळतोय। पैठणमध्ये उरलेल्या एका जागेवर मात्र ठाकरेंच्या शिवसेनेनं विजय मिळवलेला आहे। तर सांगलीच्या वाळवा पंचायत समितीचा निकाल देखील आता हाती आलेला आहे। भाजपने 4 जागांवर विजय मिळवलाय, तर शिवसेनेनं 4 जागांवर विजय मिळवलेला आहे। प्रत्येकी 4-4 अशा जागा मिळालेल्या आहेत। सांगलीच्या मिरज पंचायत समितीचाही निकाल आता समोर आलेला आहे। पाहूया 22 पैकी 10 जागी भाजप विजयी ठरलेली आहे। तर राष्ट्रवादी 3, शिवसेना 2 जागी विजयी ठरलेली आहे। महायुतीला या ठिकाणी मतदारांनी कौल दिलाय। शरद पवारांची राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीच्या मिरज पंचायत समितीचा हा निकाल आपण पाहतोय। महायुतीलाच या ठिकाणी मतदारांनी कौल दिलाय। भाजप 10 तर शिवसेना 2 जागी विजयी ठरली आहे। राष्ट्रवादीला 3 जागा मिळालेल्या आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसने 3 जागांवर विजय प्राप्त केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।